आजच्या परत एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आलतो वरच्या प्लॉटमध्ये पाणी लावायला. आणि मोठ्या दादाने ना कॉक फिरवलं होतं ना काल, मग आपण ते आज परत इकडे फिरायला आलो आहे. तर बघू शकता तुम्ही आता हे डाळिंब प्लॉटवर पाणी लावलं होतं. आज आपण याच्यात लावलेलं आहे शेवंतीवर. हा झेंडू आहे त्याच्यामध्ये. मागच्या वेळेस ना त्याच्यामध्ये शेवंती होती ना, त्याच्यामध्ये मार्केट काहीच नव्हतं. म्हणजे नाही, मार्केट होतं, खूप जास्त होतं, म्हणजे 150-180 असं जायचं. पण माल आहे ना खूप पातळ राहिला. आज म्हणजे परिस्थिती अशी की बघा, हे डाट लावलेलं आहे, ती अशी आहे का डाट लावलं आहे पण मार्केट आहे 25-30 चालू आहे. बघू शकता किती डाट आहे. पण मागच्या वेळेस ना आम्ही लावलं होतं ना, तर हे आहे ना, हे बघा, हे असे ज्याच्यामध्ये गॅप होते. आणि एक लावली होती, कारण की डाळिंबामध्ये शेवंती लावली होती, ती काही सक्सेस झाली नाही. टाकली लोट. खाल्ल्या प्लॉटमध्ये आलो आपण. वेरीचा रिटर्न आहे ना सोडायचा आहे. आणि पेरूचा कॉक आहे ना बंद करून टाकायचा, कारण की पेरूला 1 तासच सोडायचं, कारण की त्याला ड्रिपर आहे ना मात्याचा ना. कॉक आहे ना आपण रिटर्न सोडून देऊ परत. माझं फक्त आहे ना घरीच पाणी चाललं, म्हणजे आपल्या घरासमोरच्या शेवंती आणि पेरू त्यालाच पाणी चाललं. डाळिंबावर डाळिंब आहे ना कधी चालत नाही. हे बघा, यांनी पण डाळिंब लावलं, डाळिंब लावलं, गल्ल्या चेंज केल्या तरी झाडं मारते. ते झाडे ना वाळले, हे काही छोटे मोठे, हे बघा छोटे मोठे, सगळे छोटे मोठे दिसते तुम्हाला सगळे याच्यामध्ये, बघू शकता. आणि याच्यामध्ये ना शेवंती ना पर्पल आहे, पर्पल, ही एक पर्पल आहे. आपला हे पेरू आहे ना, पेरूचा भाग आपल्याला हा बंद करायचा आहे. आणि आपण आहे ना सकाळी ना गौरी ना त्या तिकडे नेऊन बांधली ती आपली. जसं आपण तिकडं त्या वरच्या पेरूचं प्लॉट आहे ना तिकडे नेऊन बांधली ती. आता ती थोड्या वेळाने आपल्याला आणायची आहे, कारण की तिला आता ऊन जास्त लागेल म्हणून आता घेऊन आपण तिला. गौरीकडे आलो आहे. बाई गौरी, गौरी हिला चाललाय चारा पाणी चाललंय. आणि आपल्याला आता आहे ना खाणं सोडायचं आहे. खाणं सोडून घेऊ, दोन्ही प्लॉटला सोडायचं आहे. आणि त्याच्यानंतर डाळिंबामध्ये जायचं आहे. डाळिंबात आज खाणं पण आहे आणि पावडर पण आहे. खाणं आता दुपारी राहील का संध्याकाळी राहील ते काय आपल्याला सांगता येणार नाही. ते आता पप्पाच्या याच्यावर आहे. आपण फक्त ट्रॅक्टर नेऊन द्यायचा आणि खाडं सोडून ट्रॅक्टर तेड लावून द्यायचा आणि संध्याकाळी पावडर मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला मकाई पण कापायची आहे. मकाईला आज थोड्या वेळ, नाही तर मग संध्याकाळी मुहूर्त लावू. आता तर काय जमणार नाही. ही गौरी बघा कशी बघा, ती गौरी काय चाललं, मी आलो. ती माझी आशा पाहते, मी तिची आशा पाहतो. आज थोडे आबट आहे. मला पण दम लागला माहिती का, लांबून इकडे यायचं आहे. अर्धा किलोमीटर लांब आलो, अर्धा फूट नाही. कशी बघते बघा, अगं माझा जीवाचं ग पाखरू, कसं बघतं. हे बघ, हे आपले फॉलोअर्स आहे याच्यामध्ये. हे आपले फॉलोअर्स आहे. यांना काय सांगशील का आमच्या गौरीच्या आणि इकडे गौरी, आपल्या गौरीच्या आणि आशिषच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सांगितलं तुझं हेच मत होतं ना. म्हणजे आमची गौरीने तुम्हाला सांगितलं आता का सबस्क्राईब करून घ्या. काय गौरी, सबस्क्राईब करायचं ना, म्हणते हा ना, हा म्हण नको, माझी इज्जत जाईल ना, माझी काय इज्जत रे, हा म्हण. ओके, ठीक आहे. चला आता सोडू. आणि हा खुटा पण काढायला लागले, खडकला ये ते टोकून काढायला टाकेले. हा एक जादू बघा तुम्ही. थांबलो ना, आणि ती पण थांबली. आता मी जाऊ, आता खायला भेटलं काय, तिला नाटक करते. आता मी चाललो ना, आता माझ्यासोबतच आहे. थोडं चराट धारायच लागत. आता थांबलो, चाललो. ती पण नाटकं करीत, तिला माहिती हा काय करतोय. थांबलो, लगेच खायला पळत आहे बघ. माझ्या पप्पाला ना दमच निघत नाही, प्रत्येक गोष्टीला एकदम फास्ट पाहिजे. माझ्यावानीच फास्ट काम पाहिजे. बघा, तळ्या एकत्यात विहिरीपाशी एकत्यात ट्रॅक्टर आणलाय, पण खाणं टाकलंय, पण वरच्या प्लॉटला सोडलंय, पण आता खाल्ल्या प्लॉटला आले, पण आता त्यांच्या मागे मी चाललो टुकू. हे माझे पप्पा.
पप्पाला ना टोपी देऊन टाकली कारण की आई वडिलांमध्ये खूप जीव आहे त्याच्यामध्ये आता आपलं काय चालूच राहतं PTO दुसरा PTO दुसरा आलेलो आहे आपण वरल्या प्लॉटमध्ये त्या प्लस पेरूला पण खाणं पडतं होतं आणि जोडली पॉक फिरवला नळी चालू केली. ऊन आहे ना जास्त आहे आबट पण जास्त आहे ना आबट पण थोडंफार आहे पण ऊन आहे ना आपल्यामुळे जास्त लागतं. माझी टोपी होती ती पप्पाला देऊन टाकली कारण की ते त्यांना जास्त सण नाही होत आपण करू शकतो सण पण मग आई वडील कधी सण नाही करू शकत ना माझा जीव जास्त अडकून जातो मग मला दोघांना मदत करायला लागतं. चालू मी कालू राहिलो डाळिंबाच्या प्लॉटला द्यायसाठी ड्रिपने द्यायचं आहे ते चाललं आहे कालवायचं 300 लिटर बनवायचं आहे आणि त्यासोबत मिक्सचं कामात मला पटत नाही कवर आहे पगळत नाही ते डायरेक्ट ते याला चिटकून जातं जाळीला पण असं चिटकून जातं हाताला घेतलं रे हाताला निघतं निघत नाही कधी कधी. नावच होमिक आहे होमिक. चालू आहे काम आहे आलो आहे डाळिंबामध्ये आणि खाना सोडत चालू आहे. पप्पा परत आले पप्पाला परत टोपी देऊन टाकलेला आहे इकडं खाना सोडत चालला आहे आपला डाळिंबाचा प्लॉट तिथला आता संध्याकाळी नाही तर उद्या गौरीला गवत कापायला लागेल. हा बाई इकडं ट्रॅक्टर आणि पप्पा ब्लोअरच्या मागं आहे ट्रॅक्टर नाही. माझ्या घरामध्ये फक्त आहे ना मम्मीलाच माहिती आहे की मी ब्लॉग बनवतो. पप्पाला नाही माहिती आहे दादाला नाही माहिती आहे दीदीला नाही माहिती आहे आईला पण नाही माहिती फक्त मम्मीला आणि मला म्हणजे मी बघतो का मम्मी माझे ब्लॉग बघती. मम्मीला माझा चॅनल पण कसा काय समजला माझं चॅनल अशा नावाने मम्मी पण ब्लॉग बघायला लागली. आता मी डाळिंबात आलो आहे मम्मी हाय आणि बघतो एवढंच इच्छा आहे का माझा हा ब्लॉग खूप जास्त व्हायरल हो आणि एवढ्या उन्हामध्ये पण आहे ना बाहेर निघायला लागतं पोरांना. आता तुम्ही सांगा आता हा कितीचा टाईम असेल हा आहे 1चा टाईम आहे आणि हा बाहेर आलो आहे म्हणजे डाळिंबात मी आणि बघू शकता माझे डोळेसुद्धा लिपते आहे एवढं म्हणजे आबटच जास्त आहे ऊन कमी आबटच जास्त आहे ते आपटा पाहिजे ना हे आमचं डाळिंब पण खराब होऊ शकतं. हे बघा एवढं सोन्यासारखा माल येतो ते आबट आहे ना काहीच करू शकत नाही. आबट सगळं वरती आबट आहे सूर्य बाबा पण दिसत नाही. काय रे माझं डोकं सुद्धा दुखतं उन्हाने एवढं डोकं दुखतं का समजत पण नाही काय झालं काय नाही एकदम गपचित कोणी काय बोललं का त्याच्या फायरिंग करून देतं. पण आता एवढं ऊन आहे ना काय वाटत नाही असं झाडाखाली ना बसलं काय वाटत नाही पण गाडीवर आपण चालवतो ना त्याचे झळायला लागत डोळ्याला ना आपल्या झळायला लागत आहे त्याच्यामुळे ना ते कधी कधी माझं डोकं लई गरम होऊन जातं. सो हे गाईज म्हणजे काय आलं पावडर खाणं सोडलं 2 प्रकारचे खाणं सोडले आणि आता पावडर मारायची आहे थोड्या वेळाने जाऊच. आणि आता पहिलं आपल्याला मी ना घरी आलो होतो दुपारी आणि बसलो टी पाहत आणि त्याच्यावर ना शिव महापुरांची कथा लागली होती त्याच्यामुळे ना झोप लागून गेली. आत्ता 15-20 मिनटापूर्वी उठलो आणि गौरीला नेऊन बांधलं पहिले गौरीला तिकडं बांधायला. मग आता आहे ना सकाळी दूध आणलं तर ना त्या दुधाच्या किटल्या द्यायला नाही मग आता दुधाच्या किटल्या द्यायला चाललो आहे. आणि तिकडून आता आहे ना आपण जी हळद लावली ती ना तिकडे ना पाणी टाकायला लागलं पहिले कारण की ती 2 दिवस झाले तिला आणि पाण्याचं काही जुगाड नाही हो राहिलं कारण की त्याला नळीला ते पप्पाला टाईमच भेटून नाही राहिला. मग तिकडून आता आपण आलं का पहिले त्याला पाणी द्यायला लागेल ट्रॅक्टरने नाही तर मग डबड्याने व्हायला लागेल. तळ्यातून डबडं टाकून मग ते बाहेर काढू पाणी टाकू तिकडं त्याला जाईल वेळ
तोपर्यंत आपण दूध घेऊन येऊ, सॉरी किटल्या देऊन येऊ. मग आपण तिकडून आता आलो का पहिले आपल्याला गौरीला पण गवत काढायचं आहे. खूप जास्त काम आहे आज पेंटिंगला, ते करायचं आहे. कारण की त्यासोबत कारण की उद्या परवा ना तिला गौरीला गवत लागायचं, ऊन तर जास्तच लागतं. नानाकडं किटल्या दिल्या आणि नानाच्या मळ्यामध्ये ना विहीर होती, त्याच्यामध्ये खूप मोठा मासा होता, गेला आता खाली. सो गाईच आता आपण डाळिंबाचे प्लॉट, हे ब्लोर आहे. संध्याकाळी 7:30 वाजता पावडर सुरू केली आहे आणि आता संध्याकाळचीच पावडर मारायला लागते ही, कारण की माहीत नाही कोणची, मी बघितलीच नाही कारण की कालवायला मी नव्हतोच आणि पप्पा तेच कालवायला होते, मी फक्त ट्रॅक्टरच्या याच्यावर होतो. हे डाळिंब गौरी लय लांब होती ना, मग पहिले ना म्हटलं आता गौरीला घेऊन येऊ कारण की अंधार झालंच आहे आणि तिकडे पावडर मारायची आहे. कारण की मी ना घरी आलतो हिच्यासाठी, हिला पहिले घरी बांधून देऊ पहिले, मग तिकडे जाऊ. कारण की पहिले हिला बांधलं ना तर सुरक्षित राहील, कारण की इकडे ना सगळ्यांना हा असा एरिया आहे, त्याच्यामुळे इकडे सुनसान एरियामध्ये ना एकटं तिला ठेवता येत नाही. संध्याकाळचा टाईम आहे, काय इकडे एकटं बिबटे जास्त आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय करायचं इकडे कसं वरती कोट जास्त आहे आमच्याजवळ, कोट सगळं काय झालं. आता हिला घरी घेऊन जातो, मग तिकडे पळतो परत त्या मळ्यात पावडर मारायची. तिला आहे ना आपण घरी आणलेलं आहे, पाणी पिती आहे. आता परत आपण आहे ना आपल्या डाळिंबाच्या ठिकाणी जाऊ पटकेन. सगळं डाळिंब चालू आहे आता. काय रे, काय झालं? डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, आता चाललो आहे तिकडे ट्रॅक्टरच्या याच्यात फुलामध्ये घाण अटकली ती काढायला. 7:30 वाजता कोण पावडर मारतो रे? हो, कोणता चोर? कोणचा चोर आहे? कोणच्या अटकली सांग पटकन. ट्रॅक्टर माग किती गाड्या आहे. या वावराला आहे ना कमीत कमी तर 700 लिटर लागत ना, आणि आता हे संपलं होतं, हे परत आता ना यांच्याकडे आलतो भरायला. आता चाललो आहे परत वावरामध्ये. पप्पाचं भारी आहे ना गाडी, आहे ना गाडीला फोकस लावून येणार. आता ट्रॅक्टर लाईट लावलेला आहे, आपण आलो आहे आता इकडे ट्रॅक्टर वावरावर. एक गाडी चाललो आहे, दिसत सुद्धा नाही बाहेर. चाललो आहे आम्ही आता घरी, बघू शकता बाबा आणि मी घरी आलेलो आहे. ही गौरी तिची मान चोळू राहिलो, मस्त बसली. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू पण नका. आता जेवण पण नाही केलं कारण की ब्लॉग एडिट करायला खूप वेळ लागतो.